गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम। हे बघा बदकं फिरतात कशी छान छान। बदकं आहे का राजहंस आहे मला माहिती नाही, पण मस्त फिरतात। तर अशा सुंदर सकाळी मित्रांनो मी गुना या गावातनं निघालोय। मी चाललोय आता इंदोरला। इंदोर साधारणतः मला वाटतं 370 किलोमीटर आहे आणि आज मी चाललो शिर्डीमध्ये। थंडी तर तुम्ही इमॅजिन करू शकत नाही आज थंडी किती आहे, भरपूर थंडी आहे भरपूर। आणि मी खूप गारटलोय, निघाला पाय गारटले लगेच। नाश्ता बघूया आता वाटेत कुठेतरी। आता मी निघालो, फक्त म्हटलं रनिंग तोडी आज मला वाजतील बहुतेक 9 ते 9:30 वाजतील शिर्डीमध्ये पोचायला। मित्रांनो पक्षी बघा उडतात, दिसतात का गोप्रोमध्ये? हे पक्षी आहेत ना घाबरवतात, बगळे आहेत का काय मला माहिती नाही, पण असे समोर नाही येतात आपल्या लेवलला अगदी, आणि जवळ आले ना की झपकन वर जातात। म्हणजे मी स्पीडला असतो, मला वाटतं की एखादा आता येऊन आपल्यावर झडकणार, तोपर्यंत पटकन वरती जातात निघून। हे जे आता गाव आहे ना याचं नाव खजुरी। आता आपण ब्यावरा मार्गे चाललोय। ब्यावरा हे परवा आपल्याला एक गाव लागलं होतं, तर त्याच मार्गे बहुतेक आपण चाललोय। इथे स्पीड कॅमेरा वगैरे आहेत बघा। आता बघा इंदोर इथनं 281 किलोमीटर आहे। मित्रांनो बघू शकता किती पाखरं आहेत, तरी पण मी बऱ्याचदा पुसत आलोय, पण खूप त्रास देतात ही दिवसा पण पाखरं आहेत। आता पेट्रोल भरलंय, थोडासा 2 मिनिटं रिलॅक्स होतो आणि मग निघतो। अजून 614 किलोमीटर आहे बघा शिर्डी। पेट्रोल भरून घेतलं, 950 रुपयाचं पेट्रोल बसलं। तुम्हाला गंमत माहिती आहे का मित्रांनो, इकडे आहे ना 4 जणांचं पासिंग आहे गाडीला। बघा हे बघा, 2 लेडीज 2 जेंट्स आहे बघा, 4 जण। आणि ह्याच्यात सगळ्यात मोठी गंमत काय माहिती आहे, हे लोक पोलिसांसमोर सुद्धा चौघं बसून जातात। इकडे आहे ना मध्य प्रदेशमध्ये सकाळ सकाळ भरपूर हातगाड्या दिसतात आणि त्याच्यावर मोठी मोठी पातेली ठेवलेली। तर मुरादाबादी बिर्याणी सकाळी 7 वाजता हे लोक खातात आणि त्याची भरपूर इकडे गर्दी असते। ही सगळी दुकानं आहेत ना इकडे, हे बघा हे सगळे ट्रकचं सामान म्हणजे शो सामान जे असतं ना, शो सामान ते सगळं मिळतं आणि दोन्ही साईडला तीच दुकान आहे। ते बघा, तुम्ही जेव्हा MP UPला फिरायला याल त्यावेळेला असं मोठं हॉटेल, पॉश हॉटेल तुम्हाला मिळेलच, याची गॅरंटी नाही। आणि तशी आशा पण बाळगू नका, जे मिळेल तिथे खाऊन मोकळे व्हा। मित्रांनो फायनल नाश्ता आलाय, आलू पराठा आहे, दही आहे, टोमॅटो सॉस आहे आणि पिकल दिलेलं आहे आंब्याचं। तर या नाश्त्याला आत्ताचा हा ब्रेकफास्टचा पार्ट म्हणजे एक एक्सपेरिमेंट होता तुम्हाला दाखवण्यासाठी की आतापर्यंत मी या राईडमध्ये छोट्या छोट्या हॉटेलमध्ये, धाब्यामध्ये गेलो होतो जिथे ट्रकवाले थांबतात, आणि आत्ता मी गेलो होतो एका मोठ्या हॉटेलमध्ये जे चांगलं दिसत होतं। तर तुम्हाला सांगतो, आलू पराठा घेतला होता आणि चहा घेतला होता, दोन्ही गोष्टी खूप भंकस होत्या। अन्नाला आणि वेळेला मिळालेल्या अन्नाला कधीच नाव ठेवू नये, पण खरंच सांगतो तुम्हाला खूप भंकस होतं आणि त्यांनी वेळ पण खूप लावला। जवळपास पाऊण तास माझा ह्या सगळ्यामध्ये इथे वेस्ट झाला। त्यामुळे लक्षात ठेवा, कधी पण बाहेर गेलात तुम्ही छोट्यात छोटं हॉटेल आणि जिथे पटपट सर्व्हिस मिळते अशा ठिकाणीच जा, तुम्हाला चांगलं हेल्दी फूड मिळेल। आणि MP आणि UPला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, जी छोटी छोटी ठिकाणं आहेत ना, जे छोटे छोटे टपऱ्या आहेत, आपण टपऱ्या म्हणतो त्याला आपल्याकडे, तर तिथे तुम्ही जा, तिथे तुम्हाला खात्रीशीर नाश्ता चांगलाच मिळणार। गाडीवर खा, चांगलंच मिळणार, पण मोठ्या हॉटेलमध्ये अपेक्षा भंग करून घेऊ नका। मला आता इंदोरमध्ये वाटेत पुढे मानपूरला जेवायला नाही भेटलं तरी चालेल, पण ते इंदोरी पोहे जे आहेत तो लय भारी प्रकार होता मित्रांनो, लय भारी। तर तो इंदोरी पोह्यांचा प्रकार मला खायचा आहे। तर त्यासाठी आता निघूया। 581 किलोमीटर दाखवते शिर्डी आणि अजून 11 तासाचं रनिंग आहे आपलं। आता डायरेक्ट आपण जेवायच्या वेळेला खाली उतरणार गाडीवरनं, तोपर्यंत ब्रेक नाही। राईडला असताना रात्रीचे भरपूर कॉल असतात मित्रांचे वगैरे, तर रात्री झोपायला 11:30, 12, कधी 1 वाजतोय, कधी 2 वाजतायत, असं शेड्यूल चालू आहे। परत सकाळी लवकर उठावं लागतं 5 वाजता। आज सुद्धा मी 4:45ला उठलो, त्याच्यानंतर मी आवरलो आणि आवरून 6:30 वाजता राईडला सुरुवात केली। त्यामुळे गाडीवर मला प्रचंड झोप यायला लागली। मग शेवटी गाडी थांबवली आणि तोंडाला जरा पाणी मारलं आणि मग परत पुढे निघालो। जाम डुलकी येत होती माहिती आहे। MP पोलीस इंदोर अजून इथून 144 किलोमीटर दाखवत आहे। शिर्डीला पोचायला बहुतेक आज आपल्याला किमान 8:30 तरी वाजतील, 8:30-9। थोडा पुढे रस्ता अजून चांगला मिळेल, हा रस्ता थोडा पॅच वर्क केल्यामुळे थोडा अपडाऊन आहे, लेवल नाही आहे रस्त्याला तेवढीशी, त्यामुळे स्पीड पकडता येत नाही। कालचा रस्ता बाप होता, 1 नंबर रस्ता होता, त्यामुळे कंटिन्यू स्पीड पकडता आला। झोप खूप यायला लागले, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घेतो गार। आता मी आहे मुंबई आग्रा नॅशनल हायवेला आणि शहाजापूरच्या जवळ आहे मी आता। शहाजापूर इथून 500 किलोमीटर आहे अजून शिर्डी।
पाणी एकदम गार आहे. आतावर मी 2दा पाणी मारलंय तोंडावर. आता मस्तपैकी इथे पंपात फ्रीजचं पाणी होतं, त्याने तोंड उठलं, डोक्यावर जरा ओतलं आणि बरोबर एक बाटली भरून घेतली आणि आता पुढे निघालो परत. जेवढं सकाळी किंवा दुपारनंतर रनिंग तुटतं तेवढं दुपारी तुटत नाही. हे मक्सी गाव आहे मित्रांनो आणि मक्सीवरनं इथून राईटला फाटा गेला आहे बघा, म्हणजे मुंबईकडनं येताना लेफ्टला, आणि हा उज्जैनला जातो. श्री महाकाल मंदिर उज्जैन. इंदोर आता फक्त 80 किलोमीटर आहे आपल्या इथून आणि मुंबई 672 किलोमीटर आहे. जस्ट आपण आता इंदोरला पोचलोय आणि तसंच लगेच निघालोय. आपण थांबत नाही आहोत इंदोरला. बाकी लोकांच्या राहणीमानात म्हणाल तर आपल्यापेक्षा ही लोक तशी खूप साधी राहतात. त्यांना फार फॅशन किंवा चांगले कपडे अशी फार अपेक्षा नसते. मुळात या प्रवासात मला जेवढी माणसं भेटली तेवढी अगदी सगळी खूप चांगली होती. अगदी पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडणारे दादा, लॉजिंगवाले दादा असतील. एकच फक्त तो हरामी भेटला, दिदारवाला, झासीवाला. मित्रांनो तुम्हाला गंमत सांगतो, या बाजूला जे धाबे आहेत ना, धाबे, तर आपल्याला आपल्या भागात एकच माहिती की पंजाबी धाबा आहे आणि पंजाबी धाबाच असतो. पण तसं नाही आहे. इकडे हरियाणा धाबा आहे, सोनीपत धाबा आहे, MP धाबा आहे, UP धाबा आहे, त्याच्यानंतर राजस्थानी ढाबा आहे. असे बरेच प्रकार आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, हे जे ट्रकवाले आहेत जिकडचे असतील त्याप्रमाणे त्यांना त्या चवीचं जेवण इकडे मिळतं आणि त्या धाब्यावर त्यांच्या चवीनुसार ते थांबतात. म्हणजे हरियाणावाला असेल तर हरियाणाला थांबतो, पंजाबचा असेल तर पंजाबीला थांबतो. म्हणजे एवढा धाब्यांमध्ये सुद्धा इकडे ह्यांना चॉईस मिळतो आणि हे ट्रकवाले आपल्या आवडीनुसार बाहेर असून सुद्धा खूप छान आणि ताजं जेवण जेवू शकतात. आता आपण मानपूरला आलो आहे, तर आता ते आपल्याला हॉटेल पटेल लागणार आहे आणि जर पोहे असतील तर मी आता परत पोहे खाणार आहे. एक नंबर पोहे होते. इथे 800 रुपयात आपल्याला रूम मिळाली होती. मित्रांनो मी आहे आता मानपूरमध्ये. आपण पहिला स्टे जिथे घेतला होता हॉटेल पटेलमध्ये, तर तिथं मी आलो आहे आत्ता. इथून शिर्डी आता 318 किलोमीटर दाखवतं आहे गुगलला. जेवणाची वेळ आहे तरीसुद्धा मला इथले पोहे पहिले आवडले होते, इंदोरी पोहे, तर ते खाण्यासाठी मी थांबलो इथे. तर आता जेवण नाही, आता फक्त पोहे आणि चहा बस. हे जे आता इंदोरी पोहे खाल्ले ना, एक नंबर होते. त्याच्यामध्ये काही नसतं. म्हणजे आपण कांदा पोहे घरी करतो तर त्याच्यामध्ये कांदा तरी असतो ना, ह्याच्यामध्ये कांदा नसतो, मोहरी नसते, फक्त जिरं दिसलं मला. आणि वरनं जी ती शेव किंवा त्यांचं जे काय फरसाण आहे ते टाकतात आणि एक चाट मसाला टाकतात. बाप रे, खतरनाक कॉम्बिनेशन, खतरनाक. हे ट्रक असतात ना, या ट्रकावर पण भारी काहीतरी लिहिलेलं असतं. आता या ट्रकावर काय लिहिलं आहे बघा, सब्र कर बंदे दिन गुजर जाएंगे, हंसी करने वालों के चेहरे भी उतर जाएंगे. एक नंबर. ऊन खूपच जास्त आहे, चालवायला पण त्रास होतोय. आता अजून 6 तास दाखवतोय. 290 किलोमीटर आहे शिर्डी. मित्रांनो शेवटी आता आपण मध्य प्रदेश सोडून आता आपण बाहेर पडणार आहोत. आता समोरच आपली मध्य प्रदेशची चौकी आहे आणि तिथे चेकिंग होऊन पलीकडे जातात. म्हणजेच आपण महाराष्ट्रामध्ये आता प्रवेश करणार आहोत. ह्याला काय म्हणतात माहिती आहे का? पवनचक्कीची पाती. अरे बापरे, केवढं मोठं आहे बघा. अशी पाती असतात, एवढी मोठी पाती जाऊन पवनचक्की तयार होते. हे ट्रकवाले आहे ना, इकडे साईड अजिबात देत नाहीत, त्याच्यामुळे इकडून तिकडून इकडे असं नाचावंच लागतं. त्याला काय इलाज नाही. सॉरी के बात. आहा 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 आहा. आता आपण कडेकडून जाऊया आपण. पलीकडनं काही जागा नाहीये. हां, सगळं ट्रॅफिक जाम. मला बरेच लोक विचारतात ते. मगाशी एक MP मध्ये काका पण विचारत होते, क्या मिलता है टू व्हीलर पे जाने से? अरे बड़ा गाड़ी लेके जाओ, CNG मिलता है सस्ते में, अपना फैमिली को भी घुमाओ. अकेले घूमने में क्या है? हाँ, और फॉरेनर भी देखो बाहर से आता है, वो डबल सीट जाके देखता है. हाँ. आता त्यांना कोण सांगणार ह्याच्यामध्ये काय सुख आहे ते. पण बाईक आहे म्हणून आज एवढा प्रवास मी फास्ट करू शकलो. नाहीतर तुम्ही आता ट्रॅफिक बघताय, अशा ट्रॅफिकमध्ये 10-12 दिवस पण पुरायचे नाहीत. खतरनाक ट्रॅफिक, खतरनाक. 4 व्हीलरवाले 3 तास तरी लटका.
क्या बात. फायनली आपण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आलोय आणि आता आपण पलीकडे महाराष्ट्रामध्ये आपण प्रवेश करतोय. खूप आनंद झालाय मला. फायनली मी महाराष्ट्रामध्ये आलो. आपल्या महाराष्ट्रात आलोय मी. खूप खूप आनंद झाला. खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवल्या आपल्या लालपरीचं दर्शन झालेलं आहे. शिर्डी आता 168 किलोमीटर राहिले आणि गुगल मावशी सांगते की तुला 3 तास 56 मिनटं लागतील. आता ऊन मस्तपैकी गेलेलं आहे सगळं आणि आता हळूहळू थंड हवा चालू झाले. आता आपल्याला पटपट गाडी ताणायची. अरे 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 हा असा रस्ता का असतो बरं, मला अजून कळलं नाही. खरडवलेला टू व्हीलरवाल्यांचं मरण होतं ना. गाडी नुसते आहे ना अशी नागिणीसारखी हलत असते. अरे ह्याला PUCचं हे कोणी दिलं, कसला धूर मारतोय. धुळ्याचा जवळचा कोण व्हिडिओ बघत असेल तर ते डोंगरावरती किल्ल्यासारखं काय आहे प्लीज कमेंट करून सांगा कोणाला माहिती असेल तर. धुळे सोडल्यावर उजव्या हाताला डोंगरावरती आहे ते सेम काहीतरी असं म्हणजे किल्ल्यासारखंच दिसतंय. किल्ल्यासारखी तटबंदी आहे त्याला. हा कोणता तरी किल्ला आहे का, कारण खाली पण त्याचं प्रवेशद्वार दिसतंय. मला माहीत नाही आहे पण कोण बघत असेल आणि त्यांना माहिती आहे धुळ्याच्या जवळ हा किल्ला कोणता आहे तर त्यांनी प्लीज सांगा. गार होऊया. दुपारी हवा होता उसाचा रस पण मिळाला नाही. अरे वा सनसेट. मित्रांनो मालेगावच्या पाठीमागे आता उसाचा रस्ता यायला थांबलोय. पाठीमागे बघू शकता आत्ताच सनसेट झाला आहे. तर अजून 25 किलोमीटर मालेगाव आहे आणि शिर्डी साधारणतः 124 किलोमीटर आहे. मला साधारण 1.5-2 तास लागतील पोचायला. 2 मोठे ग्लास भरून मजबूत उसाचा रस पिला. मामाने एकदम प्युअर रस काढला होता उसाचा. खतरनाक होता, खतरनाक. आणि तो सुद्धा मस्तपैकी आलं आणि लिंबू टाकून सुंदर असा रस होता. आणि मामांचा गोड स्वभाव, हसरा स्वभाव. मामाने प्रेमाने विचारलं काय आवडला ना, कसा होता. मी म्हटलं मस्त होता. जवळपास 6 दिवसानंतर मराठी माणसाचा आवाज, ते पण समोर. म्हणजे फोन चालू होतेच माझे कोणाकोणाशी, पण तरीसुद्धा मला पण खूप आनंद झाला. मामांशी थोडा वेळ बोललो आणि मग मी पुढे निघालो. आज समजा 8 वाजेपर्यंत 8:30पर्यंत मी पोचलो तर रूम घेऊन शिर्डीमध्येच मी राहणार आहे आणि उद्या सकाळी लवकर उठून साईबाबांचं दर्शन घेणार. यावर्षी माझं शिर्डीला जायचं राहिलं होतं. मग आता चाललोच आहोत तर म्हटलं साईबाबांचं पण दर्शन घेऊया. शेवटी बोलावणं यावं लागतं, त्याशिवाय दर्शन होतच नाही. मित्रांनो आजचा गुणा ते शिर्डीपर्यंत प्रवास 785 वगैरे काहीतरी किलोमीटर झाला आणि मी 8:30 वाजता पोचलो शिर्डीमध्ये रूम घेतले. आजची रूम मला मिळाले 1000 रुपयाला. तीसुद्धा त्यांनी सांगितलं ती 1400-1500 काहीतरी होती. तर 1000 रुपयात आजची पण रूम मिळाली. आजची रूम पण मस्त आहे, छान आहे. तुम्हाला मी दाखवतो. फक्त माझे कपडे वगैरे आणि पसारा आहे तो इग्नोर करा. हा इथे एक बेड आहे, हा एक मोठा बेड आहे. इकडे TV, या साईडला इकडे मिरर आणि इकडे टॉयलेट बाथरूम. तर अशी आहे आजची रूम. आता मी चाललो जेवायला पण आज एनर्जी नाही आहे. फुल दमलेला आहे आज मी. तर उद्या माझा प्रवास असणार आहे. उद्या ॲक्च्युली दर्शन घ्यायचं आहे साईबाबांचं. ते सकाळी दर्शन झालं की मी निघणार आहे पुण्याला. जर शक्य झालं तर तसाच मी देवरुखला प्रवास कंटिन्यू करेन, नाहीतर उद्या मी पुण्यात हॉल्ट घेईन. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.